ठीक आहे. तर यावर्षी स्टॅटिस्टिक्स 1 हा पेपर जो आहे तो त्याचं नाव आहे डिस्ट्रीब्युशन थेरी अँड स्टोकॅस्टिक प्रोसेसेस. डिस्ट्रीब्युशन थेरी अँड स्टोकॅस्टिक प्रोसेस. ओके. तर याची पहिले 2 चॅप्टर जे आहेत म्हणजेच कोणते तर बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन आणि इनइक्वॅलिटी, स्टॅटिस्टिकल इनइक्वॅलिटी, यामध्ये आपण लेक्चर घेऊ. 3rd चॅप्टर स्टोकॅस्टिक प्रोसेस याची सुद्धा लेक्चर घ्यायची आहे आपल्याला. 4th चॅप्टर जो आहे क्यूइंग थेरी, ते IIT चे प्रोफेसर एक आहेत. ओके, प्रोफेसर श्रीनिवासन, त्यांची लेक्चर मी तुम्हाला शेअर करतो, ती तुम्ही बघायची आहे. लक्षात आलं? ओके. फर्स्ट युनिट आपला आहे बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता मला सांगा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कुणाकुणाला माहित आहे किंवा त्याची PDF कुणाकुणाला माहित आहे? f of x is equal to 1/sigma √2 pi, बरोबर, √2 e raised to -12 x minus mu divided by sigma whole bracket square. बरोबर आहे? ही याची PDF झाली. पण ही फक्त PDF नाही, याच्या पुढे सपोर्ट सुद्धा यायला पाहिजे आपला. म्हणजेच काय, सिग्मा शुड बी ग्रेटर दॅन 0, देन म्यू शुड बिलॉंग्स टू r, x शुड बिलॉंग्स टू रियल लाईन r. r रियल लाईन म्हणजेच काय, तर त्याचा सपोर्ट हा -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी इतका असतो. बरोबर आहे? ओके. फॉर एक्झाम्पल, मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की हाईट ऑफ द स्टुडंट्स, हाईट ऑफ द स्टुडंट्स. आता हाईट ऑफ पर्टिक्युलर स्टुडंट जर कन्सिडर केलं तर क्लासमधील आपल्या 5 स्टुडंट आहेत किंवा कॉलेजमधील आपल्या सपोज 850 किंवा 900 स्टुडंट्स आहेत. ओके, 900 विद्यार्थ्यांची हाईट येणार. हाईट म्हणजे एक सिंगल कॉम्पोनंट झाला, बरोबर ना? हा सिंगल कॉम्पोनंट म्हणजे युनिव्हेरिएट, एकच व्हेरिएशन आहे हाईट, म्हणून याला आपण काय म्हणतो, युनिव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि त्याचं जर डिस्ट्रीब्युशन जे आहे ते नॉर्मली फॉलो करत असेल तर त्याला आपण काय करतो, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणतो. बरोबर आहे ना? ओके. तर तसंच मी जर हाईट आणि वेट कन्सिडर केलं, हाईट आणि वेट कन्सिडर केलं, आणि तिसरा एक कंपोनंट काय कन्सिडर केला की हाईट आणि फॉर एक्झाम्पल IQ कन्सिडर केला. काय कन्सिडर केला? IQ, ब्रेन IQ. ओके. तर किंवा फेअरनेस, IQ पेक्षा काय कन्सिडर करतो मी? फेअरनेस, म्हणजे तो फेअर आहे, थोडासा सावळा आहे किंवा ब्लॅक आहे वगैरे, असं हे कन्सिडर करतो. ओके, की तो किती फेअरनेस आहे. फेअर म्हणजे त्याचं रूप साधारण. हा, तर यामध्ये आता हाईट आणि वेट जर कन्सिडर केलं तर हाईटची ऑब्झर्वेशन कसे आहेत? कंटिन्युअस आहेत. वेटचे ऑब्झर्वेशन कंटिन्युअस आहेत. आणि फेअरनेस सुद्धा आपण काय करू, कंटिन्युअस मध्ये मेजर करू. म्हणजे फॉर एक्झाम्पल 0 to, फॉर एक्झाम्पल असं 0 म्हणजे आपण काय कन्सिडर करू, टुवर्ड्स ब्लॅक, आणि जेवढं इन्क्रीज होत जाईल तेवढं टुवर्ड्स फेअर, असं कन्सिडर करू. ओके. सो तिन्ही ऑब्झर्वेशन आपली काय आहेत, कंटिन्युअस आहेत. किंवा IQ जर आपण कन्सिडर केला तर IQ सुद्धा काय ऑब्झर्वेशन असणार आहे, कंटिन्युअस ऑब्झर्वेशन असणार आहे. बरोबर आहे ना? ओके. फरक काय आहे बघा यामध्ये, हाईट आणि वेट जरी कंटिन्युअस असली तरी एकमेकांशी ते काय आहेत, रिलेटेड आहेत. म्हणजे ज्याची हाईट जास्त आहे त्याचं वजन जास्त आहे. बरोबर आहे ना? हा एक रूल पण इथे यामध्ये कन्सिडर केला तर हाईट आणि वेट हे एकमेकांच्यावर अवलंबून आहे असं आपण कन्सिडर करतो. बरोबर. म्हणून हे दोन्ही एकत्र लिहायचे. म्हणून एकत्र लिहिले म्हणून हे काय झाले, 2 व्हेरिएट झाले. म्हणून याला काय म्हणायचं, बाय व्हेरिएट. काय म्हणायचं, बाय व्हेरिएट. ओके. आणि या दोन्हींचं पण नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असेल आणि त्यांचा कोरिलेशन कोएफिशिएंट जर रो असेल तर याला काय म्हणायचं, बाय व्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. काय म्हणायचं, बाय व्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आता मला सांगा, वेट आणि फेअरनेस किंवा वेट आणि IQ यांचा काही संबंध आहे का? नाही. त्यामुळे ते एकत्र लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे ते बाय व्हेरिएट नाही, ते दोन्ही इंडिपेंडंट 2 व्हेरिएबल आहेत. लक्षात आलं? इंडिपेंडंट
एकमेकांशी काहीही संबंध नसलेले वेगवेगळे दोन व्हेरिएट जे आहेत, म्हणून त्याला बायव्हेरिएट म्हणायचं नाही आहे, ते इंडिपेंडेंट व्हेरिएट आहे. लक्षात आलं? बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? वेट आणि हाईटचं जर डिस्ट्रीब्युशन नॉर्मल असेल, त्याचा कोरिलेशन कोएफिशियंट जर रो असेल, तर त्याला काय म्हणायचं? बायव्हेरिएट. दोन डिपेंडंट व्हेरिएबल एकत्र लिहितो आपण, त्याला काय म्हणायचं? बायव्हेरिएट डिस्ट्रीब्युशन. लक्षात आलं? ओके. बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, लक्षात आलं का? हा. आता याची पीडीएफ काय आहे, मीन काय आहे, व्हेरियन्स काय आहे, हे आपण बघूया. ओके. सो एक्स आणि वाय, एक्स म्हणजे हाईट, वाय म्हणजे काय कन्सिडर करतो मी? एक्स म्हणजे हाईट, वाय म्हणजे वेट कन्सिडर केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्स म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करतं, वाय म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन करतं, आणि या दोन्हींचा कोरिलेशन काय आहे? रो आहे. त्यामुळे इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे बघा, एक्स अँड वाय आर टू नॉर्मली कोरिलेटेड व्हेरिएबल विथ कोरिलेशन कोएफिशियंट रो. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजेच काय? एक्स चा मीन काय असणार आहे? μ1. एक्स चा व्हेरियन्स सिग्मा 1 स्क्वेअर, वाय चा मीन μ2, वाय चा व्हेरियन्स सिग्मा 2 स्क्वेअर. लक्षात आलं? रिग्रेशन कोएफिशियंट रो सिग्मा 2 सिग्मा 1 डिवाइडेड बाय एक्स, रो सिग्मा 2 सिग्मा 1 डिवाइडेड बाय एक्स. हा वाय ऑन एक्स, एक्स ऑन वाय, सिग्मा 1 बाय सिग्मा 2 असं येईल. लक्षात आलं? ओके. सो हे काही तुम्ही वाचू शकताय, पण ते करू शकता. लक्षात आलं? इथं तुम्हाला स्टँडर्ड नॉर्मलची काय दिलेली आहे? स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचं पीडीएफ दिलेला आहे. एक्स इज डिस्ट्रीब्युटेड नॉर्मली विथ मीन 0 अँड सॉरी स्टँडर्ड नॉर्मल नाही, मीन 0 अँड स्टँडर्ड डेविएशन सिग्मा 1. ओके, त्याची पीडीएफ दिलेली आहे. सो याच्यावरून आपल्याला डिरेक्टली मी ह्याच्या पीडीएफ कडे जातो. कुठल्या? आपल्या स्टँडर्ड बायव्हेरिएट नॉर्मलच्या पीडीएफ. बायव्हेरिएट नॉर्मलची पीडीएफ कशी असणार आहे बघा, तिथे डिफाईन केलेली आहे. तो 1/2π. आता बायव्हेरिएट असल्यामुळं दोन एक्स आणि वाय व्हेरिएट आहे, त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं आपल्याला. तो स्क्वेअर रूट ऑफ 2π, स्क्वेअर रूट ऑफ 2π काय होणार? इथं स्क्वेअर रूट निघून जाऊन 2π शिल्लक राहणार आहे. पहिल्याचा सिग्मा 1 सिग्मा 2, इथे एक एक्स्ट्राची टर्म येते कोरिलेशनची 1 - रो स्क्वेअर. ओके, एक्सपोनेन्शियल ऑफ -1/2 1 - रो स्क्वेअर. ओके, इथं पुन्हा परत 1 - रो स्क्वेअर येणार, आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार? एक्स मायनस μ1 डिवाइडेड बाय सिग्मा 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस μ2 डिवाइडेड बाय सिग्मा 2 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि -2 रो, इथं रो आहे. ओके, एक्स मायनस μ1 y मायनस μ2 डिवाइडेड बाय सिग्मा 1 सिग्मा 2. एक्स ची रेंज -∞ टू +∞, y ची रेंज -∞ टू +∞, μ1 μ2 सुद्धा -∞ टू +∞, सिग्मा 1 सिग्मा 2 ग्रेटर दॅन 0 येणार आहे. आणि रो ची रेंज, कोरिलेशनची रेंज काय असते? -1 टू +1. लक्षात आलं? ओके, दिस इज द हायपरप्लेन, म्हणजे त्याचं नॉर्मल कोरिलेटेड सरफेस डिस्ट्रीब्युशनचं ग्राफ आहे. हा काही ग्राफ तुम्हाला एक्सप्लेन करत नाही मी. ओके, सो आपण आता बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची काय बघितलेली आहे? पीडीएफ जी आहे, जॉईंट पीडीएफ, ती बघितलेली आहे. आणि त्यावरून आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मोमेंट जनरेटिंग फंक्शन, एमजीएफ कॅल्क्युलेट करायचं. सो आपल्याला काय काय बघायचं आहे? एमजीएफ, मार्जिनल डिस्ट्रीब्युशन फंक्शन, कंडिशनल डिस्ट्रीब्युशन फंक्शन, एवढं बघायचं आहे बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मध्ये. ओके, सो मोमेंट जनरेटिंग फंक्शन काय काय येणार बघा. इफ एक्स वाय फॉलोज बायव्हेरिएट नॉर्मल, त्याचे पॅरामीटर कसे असणार आहेत आता? μ1 μ2 सिग्मा 1 स्क्वेअर सिग्मा 2 स्क्वेअर आणि रो. सो देन बाय डेफिनेशन ऑफ मोमेंट जनरेटिंग फंक्शन mxy t1 t2 इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेस टू t1x t2y. ओके, आणि हे दोन्हीही कंटिन्युअस असल्यामुळे एक्सपेक्टेशन कशी कॅल्क्युलेट करतात? इंटिग्रेशन घेऊन -∞ टू +∞, -∞ टू +∞. बरोबर. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ e रेस टू t1x + t2y f of xy dx dy.
बरोबर आहे ना? ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, पुट x मायनस म्यू वन डिवायडेड बाय सिग्मा वन इज इक्वल टू यू आणि y मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू इज इक्वल टू व्ही. आणि असं केल्यामुळं आपल्याला dx आणि dy म्हणजे काय येणार आहेत बघा, x is equal to sigma 1 u plus mu 1, y is equal to sigma 2 v plus mu 2. That implies your Jacobian of transformation is equal to sigma 1 sigma 2. Jacobian of transformation जे आहे, Jacobian of transformation कसं असतं, dxy du1 dou 2xy dou 2u1 त्यानंतर dxy dou u dou v त्यानंतर dxy dou u dou v परत इथं आणि dxy dou v dou 2xy dou v स्क्वेअर असे येईल. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काय येणार आहे इथं, नाही सॉरी हा, हे जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन कसं असणार आहे, जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन कसं असणार आहे, dx बाय du. ओके, त्यानंतर dx बाय dv. ओके, dy बाय du आणि dy बाय dv असं येणार आहे. ओके, आणि त्याचा तो मॅट्रिक्स येणार, त्याचा तो काय येणार, मॅट्रिक्स येणार. ओके, तर dx बाय du म्हणजेच काय येणार, इथं लिहितो बघा, dx बाय du विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह काय येणार याचं, सिग्मा 1. त्यानंतर विथ रिस्पेक्ट टू v डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0. याचं विथ रिस्पेक्ट टू u परत 0. याचं विथ रिस्पेक्ट टू v सिग्मा 2 आणि याचा डिटर्मिनंट काय येणार, सिग्मा 1 सिग्मा 2 मायनस 0 म्हणजे सिग्मा 1 सिग्मा 2. इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. mxy t1 t2 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, एक्सपोन हे आहे तसं बाहेर घेतलेलं आहे t1 किंवा इथली एक स्टेप त्यांनी कट केलेली आहे, एक स्टेप येते काय बघतो थांबा. ओके, इथली स्टेप अशी आहे की इंटिग्रेशन ओव्हर, आता असं येणार, डबल इंटिग्रेशन ओव्हर एक्स वायच्या ठिकाणी यू व्ही येणार आहे. ओके, ई रेस टू t1x प्लस सॉरी t1x च्या ठिकाणी काय येणार आहे, सिग्मा 1 u1 u प्लस म्यू 1. ओके, सिग्मा 1 u प्लस म्यू 1 प्लस t2 म्यू2 म्हणजे काय, सिग्मा 2 v प्लस म्यू 2 एफ ऑफ uv du dv असं येणार. आणि इथं मध्येच परत एक जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन अजून एक येणार. लक्षात आलं? सो t1 इंटू सिग्मा u इंटू म्यू 1 म्हणजे t1 इंटू म्यू 1 आणि t2 इंटू म्यू 2 हे इथं बाहेर घेतलेले आहे. एक्सपोनेन्शियल ऑफ t1 म्यू 1 प्लस t2 म्यू 2. लक्षात आलं? ओके, देन कॉन्स्टंट पार्ट जो आहे पीडीएफ मध्ये 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर तो बाहेर घेतलेला आहे. जॅकोबियन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय आहे, सिग्मा 1 सिग्मा 2. याच्यामध्ये परत सिग्मा 1 सिग्मा 2 येत होता, तो त्याच्याशी कॅन्सल होऊन गेलेला आहे. लक्षात आलं? त्यानंतर रिमेनिंग टर्म जे आहे डबल इंटिग्रेशन ऑफ uv एक्सपोनेन्शियल ऑफ यामधील ई रेस टू t1 सिग्मा 1 u, इथे ई रेस टू t1 सिग्मा 1 u प्लस t2 सिग्मा 2 v इथे एक आहे आणि 1/2 टाइम्स 1 मायनस रो स्क्वेअर. रिमेनिंग काय राहील, एक्स मायनस म्यू डिवायडेड बाय सिग्मा 1 म्हणजे काय कन्सेप्ट केलेला आहे आपण, यू स्क्वेअर मायनस 2 रो uv प्लस v स्क्वेअर आणि du dv एवढं फक्त रिमेनिंग राहील. लक्षात आलं? आणि याच रिड्युस्ड
जे एक्सप्रेशन आहे ते इथं खाली दिलेलं आहे. हा आहे तसा कॉन्स्टंट इकडे खाली घेतलेला आहे इथून. त्याच्यानंतर डबल इंटिग्रेशन आहे तसं ठेवलेलं आहे. एक्सपोनेन्शियल ऑफ यामध्ये एक्सपांड केलेलं आहे. एक्सपांड करून काय केलेलं आहे बघा, 1/2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर इथं बाहेर घेतलेला आहे. 1-2 इंटू रो स्क्वेअर बाहेर घेतल्यानंतर इंटू, ओके, ब्रॅकेटमध्ये काय केलेलं आहे, यू स्क्वेअर मायनस 2 रो यू व्ही प्लस व्ही स्क्वेअर घेतला आणि इकडे -2 टाइम्स 1 मायनस रो स्क्वेअर -2 टाइम्स 1 मायनस रो स्क्वेअर T1 सिग्मा 1 प्लस T2 सिग्मा 2 व्ही कन्सिडर बाहेर करून डीयू डीव्ही केलेलं आहे. म्हणजेच काय, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्याशी करून डिनॉमिनेटर याचा काय केलेला आहे, सेम केला आहे आणि डिनॉमिनेटर सेम करून हा 2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर बाहेर घेतलेला. लक्षात आलं का, इथे 2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर होता का, नव्हता, तो फक्त बाहेर घेतला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. लक्षात आलं. सो ह्या आल्यानंतर सो वी हॅव यू स्क्वेअर मायनस 2 रो यू व्ही प्लस व्ही स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर इंटू T1 सिग्मा 1 यू प्लस T2 सिग्मा 2 व्ही. आता हाच पार्ट फक्त कन्सिडर केलेला आहे बघा. ओके, हाच पार्ट म्हणजेच काय येतोय बघा, यू मायनस रो व्ही, यातून यू कॉमन घेतला या टर्म मधून काय कॉमन घेतलाय, यू सॉरी यू एक कॉमन घेतला, यू मायनस रो व्ही शिल्लक राहील, यू मायनस रो व्ही 2u कॉमन घेतला आय थिंक, सॉरी एकच सिंगल यू कॉमन घेतला आणि परत पुन्हा पुढे तो ऍडजस्ट केला असेल. मायनस 1 मायनस रो स्क्वेअर, इथं 1 मायनस रो स्क्वेअर आहे, T1 सिग्मा 1 या ब्रॅकेट मधला याला 1 मायनस रो स्क्वेअरला इथं मल्टिप्लाय केल्यानंतर T1 सिग्मा 1 यू इथं एक राहील. सो यामधील यू कॉमन घेतलेला आहे बाहेर. सो आणि याचं पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर कन्सिडर केला. ओके, प्लस 1 मायनस रो स्क्वेअर परत पुन्हा कॉमन घेतलेला आहे इकडून, व्ही मायनस रो T1 सिग्मा 1 मायनस T2 सिग्मा 2 स्क्वेअर आणि मायनस T1 स्क्वेअर सिग्मा 1 स्क्वेअर मायनस T2 स्क्वेअर सिग्मा 2 स्क्वेअर मायनस 2 रो T1 T2 सिग्मा 1 सिग्मा 2. हे का घेतलेलं आहे असं, कारण याचं एक्सपान्शन जे आहे ते कुठेतरी या पद्धतीने येईल. म्हणजेच काय की खूप किचकट करून ठेवले त्यांनी लास्ट टाइम एक्झाम. एक मिनिट, इरेज करतो एक मिनिट. ओके, सो परत त्यांनी काय केलंय बघा, हा यू स्क्वेअर मायनस 2 रो यू व्ही प्लस व्ही स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर T1 सिग्मा 1 यू प्लस T2 सिग्मा 2 व्ही याचं त्यांनी एक्सपान्शन केलेलं आहे इथं. आणि हे एक्सपान्शन केल्यानंतर त्यांनी काय कन्सिडर केलेलं आहे, यू मायनस रो व्ही मायनस 1 मायनस रो स्क्वेअर T1 सिग्मा 1 इज इक्वल टू डब्ल्यू इंटू काय केलेलं आहे, 1 मायनस रो स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर आणि व्ही रो T1 सिग्मा 1 प्लस मायनस T2 सिग्मा 2 इज इक्वल टू झेड कन्सिडर केली. म्हणजेच काय, हा म्हणजेच तुमचा झेड कन्सिडर केलेला आहे त्यांनी, बरोबर ना. आणि हा म्हणजेच काय कन्सिडर केला आहे, डब्ल्यू इंटू 1 मायनस रो स्क्वेअर रेस टू हाफ कन्सिडर केलेला आहे. सो त्या पद्धतीनं डीयू इंटू डीव्ही इज इक्वल टू काय मिळेल, 1 मायनस रो स्क्वेअर डी डब्ल्यू इंटू डी झेड मिळेल. म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू, हा यू जर कन्सिडर केला याचं डेरिव्हेटिव्ह, तर डीयू इंटू डीव्ही आपल्याला काय मिळेल, 1 मायनस रो स्क्वेअर डी डब्ल्यू डी झेड मिळेल. ओके, सो युझिंग द इक्वेशन युझिंग दिस पॉइंट्स, ओके, mxy T1 T2 इज इक्वल टू, हा जो कॉमन पार्ट आहे तो कॉमन पार्ट इथं दिलेला आहे, T1 मिळतो T2 मिळतो प्लस हाफ इंटू T1 सिग्मा 1 स्क्वेअर प्लस T2 सिग्मा 2 स्क्वेअर मायनस प्लस 2 रो T1 T2 सिग्मा 1 सिग्मा 2 इंटू 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय
मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी ई रेस टू मायनस डब्ल्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय डी डब्ल्यू इंटू 1/2 पाय ई रेस टू मायनस झेड स्क्वेअर बाय 2 डी झेड. आता हे दोन स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचे पीडीएफ झाले. स्टँडर्ड नॉर्मल व्हेरिएटचा एमजीएफ पीडीएफ असल्यामुळे हा 1 येईल आणि हा सुद्धा काय होईल 1 होईल. असं रिमेनिंग आपल्याला फक्त एमजीएफ काय मिळेल, हा एमजीएफ मिळेल. So e raised to t1 v1 plus t2 v2 plus half t1 sigma 1 square plus t2 sigma 2 square plus 2 rho t1 t2 sigma 1 sigma 2 is the mgf of bivariate normal distribution. आता आपण काय करूया, mgf of bivariate normal distribution हा थोडा वेगळ्या पद्धतीने शिकू. ओके, सो इन माय लँग्वेज यांनी हे थोडस किचकट करून ठेवलेलं आहे. ओके, तर ते किचकट थोडस वेगळ्या पद्धतीने जर शिकायचं जर झालं तर मी एक नोट तयार करतो. 1 मिनिट. हा, एक नवीन एक स्क्रीन शेअर करतो. 1 मिनिट. हा, ओके. हा, सो बायव्हेरिएट नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची पीडीएफ एक्स वाय हे दिसते ना स्क्रीन वर्डची स्क्रीन दिसते का सापडेल? वाय एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू, हा सांगा काय काय ना, 1 सिग्मा रूट 2 पाय 1 minus rho square सिग्मा 1 सिग्मा 2 इंटू, सॉरी 1 मिनिट. हा, काय इरेज करायला पाहिजे. इरेज कुठून होतं? परत खाली लिहितो. हा, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय मिळणार, 1/2 पाय येतं ना ते, सिग्मा 1 सिग्मा 2 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर. हा, इथं पुढे वरती काय येणार, ई रेस टू मायनस 1/2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर बरोबर, एक्स मायनस μ1 डिवायडेड बाय सिग्मा 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस μ2 डिवायडेड बाय सिग्मा 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स रो x मायनस μ1 डिवायडेड बाय सिग्मा 1 y मायनस μ2 डिवायडेड बाय सिग्मा 2. ओके, हे अशी पीडीएफ आहे बरोबर. एमजीएफ जर काढायचा झाला तर या पीडीएफ चे मी 2 पार्ट करतो तयार. म्हणजेच बघा, हा, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 1 स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय, ओके, सिग्मा 1 सिग्मा 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर बरोबर आहे. रूट 2 पायच्या ऐवजी 2 पाय असू द्या, 2 पाय कॅन्सल करू. तो ई रेस टू मायनस 1/2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर हा जो पार्ट आहे, हा पार्ट मी 2 पार्ट मध्ये डिफाइन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्स मायनस μ1 डिवायडेड बाय सिग्मा 1, ओके, एक्स मायनस μ1 डिवायडेड बाय सिग्मा 1 मायनस रो इंटू y मायनस μ2 डिवायडेड बाय सिग्मा 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग याचं एक्सपान्शन काय काय येईल बघा, एक्स मायनस μ1 डिवायडेड बाय सिग्मा 1 बरोबर ब्रॅकेट स्क्वेअर, ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर काय येणार, मायनस रो स्क्वेअर येणार ना इथं, y मायनस μ2 डिवायडेड बाय सिग्मा 2 स्क्वेअर असा येणार. पण इथं काय आहे, इथं रो स्क्वेअर आहे का,
नाही. रो स्क्वेअर आहे का? नाही. बरोबर, एक्स्ट्रा झाली नाही. टर्म. मग इथं ही वाय हो. मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू स्क्वेअर येण्यासाठी इथं मायनस आहे, इथं प्लस काय करावं लागेल? 1 मायनस रो स्क्वेअर वाय मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहिले तर चालेल का? बघा आता हा हा मायनस आहे ना, हा इथं मायनस येईल. बरोबर का? हो. रो स्क्वेअर मायनस रो स्क्वेअरची मायनस नाही, प्लसच पाहिजे ना इथं. हा इथं प्लस येईल, 1 प्लस रो स्क्वेअर. बरोबर, हा मायनस आहे, सॉरी हा प्लस येणार आहे ना, मायनस प्लस येणार आहे, 1 प्लस 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 येणार रो आहे. स्क्वेअरची. बरोबर, हा कसा आहे बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab मायनस. आणि हा, मायनस असेल तर मायनस मायनस 2ab. ए स्क्वेअर प्लस प्लस येणार आहे, रो स्क्वेअर इंटू वाय मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू स्क्वेअर. बरोबर, हा प्लस या मायनसची कॅन्सल होईल, इथे प्लस येणार, इथे प्लस आणि हा काय होईल मायनस, मायनसची कॅन्सल होऊन 1 फक्त राहील, वाय मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू ब्रॅकेट स्क्वेअर फक्त राहील इथं. बरोबर ना? बरोबर आहे का? स्क्रीन वाटतं अर्धी दिसते, ती पुढची दिसत नाही वाटतं. हा तिथे म्हणजे हे आहे ना, आणि हा स्क्वेअर असं लिहितो. हा. ती स्क्वेअर आहे असं समजून घ्या, हा. चालेल का? देन आता आपल्याला काय करायचं आहे बघा, रिमेनिंग काय राहिलं आता, -2ab म्हणजे काय, -2 टाइम्स x मायनस म्यू वन डिवायडेड बाय सिग्मा वन रो y मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू, म्हणजे इथं आहे. बरोबर आहे ना? ओके, सो रिमेनिंग काय राहिलेलं आहे आपलं बघा आता, की आता आपण 2 पार्ट मध्ये हे करायचं आहे आपल्याला. काय काय करायचं, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय ओके इंटू सिग्मा 2 इंटू काय होणं करायचं आहे, 1 मायनस रो स्क्वेअर, हा एक झाला. ओके, त्याला मल्टिप्लाइड बाय काय करायचं, ई रेस टू वाय मायनस म्यू टू, हा मायनस हाफ 1 मायनस रो स्क्वेअर इकडे सुद्धा येईल. बरोबर ना? मायनस हाफ वाय मायनस म्यू टू 1 मायनस रो स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल इथला, हा बाहेरचा आहे ना, या सगळ्या बाहेरचा आहे, हा याला पण मल्टिप्लाय होईल, हा 1 मायनस रो स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. सो -1/2 वाय मायनस म्यू टू डिवायडेड बाय सिग्मा टू ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर आहे का? हा एक पार्ट झाला. बरोबर, सेकंड पार्ट मध्ये काय घ्यायचं आहे, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय सिग्मा 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर, हा इथला कॅन्सल करतो आणि इकडे घेतो. चालेल का? हा, आणि वरती काय राहील मग, हा इंटू आहे, हा वरती काय राहील सांगा, -1/2 ई रेस टू -1/2 इंटू 1 मायनस रो स्क्वेअर एक्स मायनस म्यू वन डिवायडेड बाय सिग्मा 1. ओके, याला काय करतो मी, मायनस सम ए स्टार करतो, ही पूर्ण जी प्रोसेस आहे ना त्याला, ही जी पूर्ण आहे ना प्रोसेस त्याला ए स्टार म्हणतो तात्पुरतं. चालेल का? ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, हा म्हणजेच काय झाला बघा, हा पूर्ण काय झाला, नॉर्मल विथ म्यू टू सिग्मा टू स्क्वेअर. बरोबर आहे ना? इंटू हा काय झाला बघा, नॉर्मल विथ ई रेस टू, परत पुन्हा मी हे करतो, हा -1/2. ओके, 1 मायनस रो स्क्वेअर आत घेऊया आपण, एक्स मायनस म्यू वन ओके मायनस ए स्टार सिग्मा 1 डिवायडेड बाय सिग्मा 1. चालेल का? आणि हा 1 मायनस रो स्क्वेअर इथं 1 मायनस रो स्क्वेअर. बरोबर, ब्रॅकेट स्क्वेअर रूट इथं घेतो, स्क्वेअर रूट घेतल्यामुळं ब्रॅकेट स्क्वेअर घेतला तरी सुद्धा चालेल. इथं काय आहे, स्क्वेअर रूट नाही आहे ना, इथं स्क्वेअर रूट घेतला. बरोबर का?
हा आता मला सांगा इथं काय आहे रिमेनिंग काय राहिलेलं आहे 1/√2 पाय इथला सिग्मा सिग्मा 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस रो स्क्वेअर. हा आता याला मी काय म्हणतो सिग्मा 1 स्टार म्हणतो चालेल का ह्या पूर्ण याला सिग्मा 1 हा हा स्टार स्टार इथे सुद्धा सिग्मा 1 स्टार येईल बरोबर हा आणि ह्याला μ1 स्टार म्हणतो μ1 स्टार बरोबर काय झालं बघा 1/√2 पाय सिग्मा 1 स्टार e⁻½ x मायनस μ1 स्टार डिवायडेड बाय सिग्मा 1 स्टार बरोबर म्हणजेच हा नॉर्मल नॉर्मल विथ μ1 स्टार कॉमा सिग्मा 1 स्टार स्टार where sigma 1 star is equal to काय येणार sigma 1 into square root of 1 minus rho square आणि mu1 star is equal to काय येणार mu1 star is equal to mu1 μ1 मायनस स्टार minus स्टार इंटू सिग्मा sigma 1 into y minus mu2 divided by sigma 2 बरोबर का y minus हा mu2 divided by sigma 2 सिग्मा लक्षात आलं सो हे कंडिशनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एफ ऑफ एक्स ऑन वाय आहे हे काय आहे कंडिशनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एफ ऑफ एक्स ऑन वाय आणि हा काय आहे मार्जिनल डिस्ट्रीब्युशन ऑफ एफ ऑफ वाय लक्षात आलं समजलंय का सो एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एफ ऑफ वाय इंटू एफ ऑफ एक्स गिवन वाय हे आपल्याला रिलेशन मिळालं आता याचा एमजीएफ काढा एमजीएफ काढत असताना mxy t1 t2 आणि नॉर्मलचा एमजीएफ काय असतो नॉर्मलचा एमजीएफ mxt इज इक्वल टू e⁻t1 μ1 प्लस हाफ सिग्मा 1 स्क्वेअर t1 स्क्वेअर हा नॉर्मलचा एमजीएफ आहे लक्षात आलं सो दिस इज इक्वल टू या डबल इंटिग्रेशन e⁻t1 x1 प्लस t2 x2 बरोबर इंटू एफ ऑफ वाय into f of x given y dx dy. So this is equal to a integration over x integration over y. तर y ची टर्म एकत्र करा x इथं x हा y y ची टर्म एकत्र करा इंटिग्रेशन ओव्हर x f of x given y चालेल का सॉरी x ची टर्म एकत्र करा x ची यातून कॉमन बाहेर काय येतील वायच्या टर्म कॉमन बाहेर येतील वायच्या कुठल्या कुठल्या टर्म आहेत बघा ई रेस टू बॅटरी संपलेली आहे हा थोडस e⁻t2y इथला एक येईल आणि हा एफ ऑफ वाय एक येईल बरोबर आहे ना डीवाय एक येईल आता एक्स ची टर्म आज काय काय येणार एफ ऑफ एक्स गिवन वाय e⁻t1x dx हा तुमचा काय आहे नॉर्मलचा एमजीएफ नॉर्मलचा एमजीएफ काय असणार आहे e⁻t1 μ1 स्टार प्लस हाफ सिग्मा 1 स्टार स्क्वेअर इंटू t1 स्क्वेअर बरोबर आहे ना बरोबर आहे का हा काय झाला e⁻t2y एफ ऑफ वाय डीवाय आणि इथे सिंगल इंटिग्रेशन येणार हा एमजीएफ ऑफ नॉर्मल झाला हा हे नॉर्मल आहे ना एफ ऑफ एक्स गिवन वाय काय आहे नॉर्मल त्यामुळे नॉर्मलचा एमजीएफ इथे लिहायचा आहे नॉर्मलचा एमजीएफ काय असतो नॉर्मलचा एमजीएफ t1 इंटू मीन μ1 स्टार येणार इथे प्लस सिग्मा 1 हाफ सिग्मा 1 स्टार स्क्वेअर इंटू t1 स्क्वेअर तो इथं येईल आणि इथं परत पुन्हा डीवाय हे इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर परत पुन्हा इझिली इंटिग्रेशन आहे तुम्ही एकदा वहीवर वर्कआउट करा चालेल आणि ते वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल लक्षात आलं का लक्षात आलंय हा लेक्चरची टाइम संपणार आहे लेक्चरची टाइम संपणार आहे सो मी तुम्हाला ही पीडीएफ जी आहे कुठली बायव्हेरिएट आता जे आपण सॉल्व्ह केलेलं आहे नवीन बुक मधील सोडून ती पाठवतो तुम्हाला चालेल येस सर आणि नंतरचं लेक्चर हे रेकॉर्ड झालेलं नाही जेवढं लेक्चर रेकॉर्ड झालेलं आहे तेवढं तुम्हाला पाठवतो चालेल का ओके ओके ओके
ठीक आहे, उद्या भेटू. उद्या सेम 10 वाजता लेक्चर चालू होईल. ठीक आहे. हा.